बरं, सत्ता मोठी की शहाणपण? खरं सामर्थ्य नक्की कशात असतं? चला, आज एका अशाच कालातीत बोधकथेतून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. ही गोष्ट आहे एका जगज्जेत्या सम्राटाची आणि एका अगदी सामान्य माणसाची. आणि त्यांच्या भेटीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. ही काही आजची गोष्ट नाहीये. अनेक पिढ्यांपासून ती आपल्यापर्यंत पोचलीय. आणि याच्या शब्दांमध्ये ना एक असं शहाणपण दडलंय जे काळानुसार कधीच बदलत नाही. मग चला तेच शहाणपण आज आपण पुन्हा एकदा उलगडून पाहूया. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की एक जगज्जेता ज्याने अक्षरशः अर्ध जग आपल्या पायाशी आणलं, तो एका सामान्य, अगदी सामान्य उंटवाल्याकडून काय शिकू शकतो? ऐकायलाच किती विचित्र वाटतं नाही का? पण या अनपेक्षित भेटीतच या कथेचं खरं रहस्य दडलं आहे. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. कल्पना करा, एक विशाळ वाळवंट. जिथपर्यंत नजर जाईल ना, तिथपर्यंत फक्त आणि फक्त रखरखीत वाळू. आणि याच वाळवंटातून प्रवास करतोय सम्राट सिकंदर, ज्याच्या नावाचा दबदबा तेव्हा सर्व दूर पसरला होता. आणि मग तिथे त्याची भेट होते एका अगदी साध्या उंटवाल्याशी. म्हणजे बघा, या दोन व्यक्तींमधला फरक यापेक्षा मोठा असूच शकत नाही. एका बाजूला सर्वस्व जिंकलेला सम्राट आणि दुसऱ्या बाजूला एक असा माणूस ज्याच्याकडे गमावण्यासाठी खरं तर काहीच नाहीये. आणि इथूनच त्यांच्यातला तो प्रसिद्ध, तो अविस्मरणीय संवाद सुरू होतो. आणि अपेक्षेप्रमाणेच संवादाची सुरुवात सिकंदर करतो, ज्याला वाटतं की त्याचं अस्तित्व, त्याचं नावच त्याची ओळख आहे. तो मोठ्या गर्वाने विचारतो, माझं नाव ऐकलं आहेस का? मी जग जिंकलेला सिकंदर आहे. म्हणजे बघा, ह्या प्रश्नामागे त्याचा अहंकार आणि त्याची अपेक्षा किती स्पष्ट दिसतीये. जणू काही त्याचं नावच जगावर राज्य करतंय आणि प्रत्येकाला ते माहीत असायलाच पाहिजे. पण उंटवाल्याचं उत्तर ऐका, अगदी शांत पण तितकंच भेदक. तो म्हणतो, त्याने काय होतं, तू जिथे जिंकला आहेस तिथले लोक आनंदी नाहीत. बघा, तो सिकंदराच्या कीर्तीने जरासुद्धा प्रभावित होत नाहीये, उलट त्याच्या विजयावरच एक थेट प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. आता मात्र सिकंदराचा अहंकार दुखावला जातो. तो एकदम संतापतो. त्याच्यासाठी हे धक्कादायक आहे की एक सामान्य माणूस, ज्याच्याकडे काहीच नाही, तो त्याला आव्हान देतोय. जणू काय त्याच्या सत्तेला, त्याच्या अस्तित्वालाच थेट आव्हान मिळाले. पण गंमत बघा, सिकंदराच्या या रागाला, या धमकीला तो उंटवाला अजिबात भीक घालत नाही. उलट त्याच्या चेहऱ्यावर एक शांत हसू उमटतं. आणि हे हसू सिकंदराच्या तलवारीपेक्षाही जास्त धारदार ठरतं. तो अगदी सहजपणे म्हणतो, मला भीती कशाची वाटेल? माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. आणि हे वाक्य सिकंदराच्या सत्तेच्या पायावरच घाव घालतं. किती साधं पण किती महत्वाचं सत्य आहे. भीती त्यालाच वाटते ज्याच्याकडे काहीतरी गमावण्यासारखं असतं. म्हणजेच काय, तर भीती त्यांना वाटते ज्यांच्याकडे राज्य आहेत, साम्राज्य आहेत, सत्ता आहे, संपत्ती आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की भीती ही संपत्ती आणि सत्तेची सावली आहे. म्हणजे ज्याच्याकडे जितकी जास्त सत्ता, जितकी जास्त साम्राज्य, तितकीच ती गमावण्याची भीतीही जास्त. मग आत्ता सांगा, खरा कैदी कोण आहे? इथे आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या शक्तीचं दर्शन होतं. एका बाजूला आहे सिकंदराची सत्ता, जी जिंकण्यावर आणि भीतीवर टिकून आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या उंटवाल्याची शक्ती, जे खरं तर स्वातंत्र्य आहे आणि ते त्याच्या आंतरिक शांतीतून निर्माण झालंय. आणि आयुष्यात पहिल्यांदाच असं घडलं होतं. एका सामान्य माणसाच्या शब्दांनी त्या महान जगज्जेत्याला अक्षरशः निःशब्द केलं होतं. त्याच्यासाठी हा एक असा क्षण होता जो त्याने कधीच अनुभवला नव्हता. त्याच्या मनातलं अहंकाराचं वादळ आता कुठेतरी शांत झालं होतं आणि त्या जागी एक नवी जिज्ञासा निर्माण झाली होती. आयुष्यभर जग जिंकणारा सिकंदर आज स्वतःच्याच विचारांमध्ये हरवून गेला होता. आणि आता ही कथा आपल्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर येते, कळसाच्या दिशेने जाते. कारण आता सिकंदराचा सूर पूर्णपणे बदललाय. त्याच्या आवाजात आता अहंकार नाहीये, तर एक शिष्य बनून काहीतरी शिकण्याची प्रामाणिक इच्छा दिसते. तो आता अगदी नम्रपणे विचारतो, मग तुझ्या मते खरा राजा कोण? विचार करा, जग जिंकणारा जर खरा राजा नाही, तर मग खरा राजा कोण असतो? हा एक असा प्रश्न आहे जो फक्त सिकंदराच्याच नाही, तर आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी नक्कीच येतो. आणि यावर उंटवाल्याचं जे उत्तर आहे ना, तेच या संपूर्ण कथेचं सार आहे. तो म्हणतो, जो स्वतःच्या इच्छांचा गुलाम नाही, तोच खरा राजा. बाकी सगळं फक्त मोठ्या सावल्या आहेत.
म्हणजे बघा, खरा राजा तो नाही जो जग जिंकतो, तर तो आहे जो स्वतःच्या मनावर, स्वतःच्या इच्छांवर विजय मिळवतो. बाकी सगळी सत्ता, साम्राज्य हे सगळं फक्त एका मोठ्या सावलीसारखं आहे. त्या रात्री सिकंदरला झोप लागली नाही. तो रात्रभर खोल विचारात पडला होता. त्या उंटवाल्याचे शब्द त्याच्या मनात सारखे घुमत होते. त्याने जिंकलेली साम्राज्ये, मिळवलेली कीर्ती, हे सगळं त्याला आता एका मोठ्या सावलीसारखं वाटू लागलं होतं आणि आयुष्यभर तो ह्याच सावलीच्या मागे धावत होता. तर मग या संपूर्ण बोधकथेतून आपल्याला नेमका काय संदेश मिळतो? तो खूप स्पष्ट आणि शक्तिशाली आहे. तर मग खरा राजा म्हणजे कोण? या कथेनुसार खरा राजा तो नाही जो जग जिंकतो. खरा राजा तो आहे जो स्वतःच्या आतल्या शत्रूंवर, म्हणजे स्वतःची भीती, लोभ आणि अहंकार यावर विजय मिळवतो. याचाच अर्थ खरं साम्राज्य बाहेर कुठे नाहीये, ते आपल्या आत आहे. आणि जाता जाता ही कथा आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न उभा करते. कोणतं साम्राज्य जिंकणं जास्त कठीण आहे? बाहेरचं जग की स्वतःचं मन? आणि याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं लागेल.